कुणाच्या नावाचा होईल गाजाबाजा आणि कोण बनेल या स्पर्धेचा महाराजा. आमचे पाहुणे अगदी उपस्थित झाले. पाहुण्यांना देखील नक्कीच हवी क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटच्या प्रती प्रेम त्यांचं देखील आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की हा सामना कोणता संघ जिंकेल. अपेक्षा तर नक्कीच सगळ्यांना आहे की ही मॅच आहे ना एक रफ अँड टफ वाली झाली पाहिजे डेफिनेटली. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना आज मात्र पैसा वसूल मुकाबला होईल का. आतापर्यंत जर क्रिकेट आपण पाहिलं ना तर त्या प्रकारचं झालंय देखील या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज हृदयाचे ठोके वाढवणारा झालाय. परंतु हा फायनलचा मॅच जर जबरदस्त झाला ना तर नक्कीच आपण पाहू शकतोय की पैसा वसूल होईल. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश, स्ट्राईक एंडकडे आपण बघितला फलंदाज रोशन. पहिला चेंडू आपण बघितला तर सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. रोशन यांना आपण बघितलं तर ज्याने मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. समोरच्या दिशेने फटका मात्र मनगटी खेळला जातो. लॉंगन क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे. हो 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 झालंय काय, झालंय काय. या वेळेला मात्र शतरक्षकाच्या हातातून चेंडू झालाय फशार फार आणि सीमा रेखा पार. मिळेल हा चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊया चौकारालाही. मिस पेडिंगचा चौकार मिळाला. कल्पेशने मात्र आपण बघितलं आपली क्षमता दर्शवली गेली. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं ना अनेक चांगले संघ होतं. सकाळच्या सत्रामध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा टफ संघ पीरबाबा पापडी संघाला देखील डॉमिनेट केलं होतं. केतकी वैस खंडीबाडा संघाला, त्यानंतर चिन्मय स्पोर्ट्स कासर वडवली संघाला आणि दावेदारी त्यांनी दिली या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीची. संकेत तिकडे आहे. मिसफिल्डिंग झाली पुन्हा एकदा. अगदी मिसफिल्ड झाल्यानंतर त्याचा फायदा देखील मिळालाय क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली गेली आहे 6च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेले आहेत 4. एक चौकार, 2 डॉट, एक दुहेरी. अशा प्रकारे आतापर्यंत आलेल्या या धावा पाहायला मिळत आहेत. कल्पेशने आतापर्यंत आपण बघितलं तर नियंत्रण ठेवलं गेलं. एक चौकार सोडा बाजूला, परंतु काय गोलंदाजी केलंय, छान केलंय. आणि नक्कीच त्याच्यामुळेच थोडंसं तरी आपण पाहू शकतो इथे मार्जिन ऑफ फेरर. कारण की या ओव्हरमध्ये ना 5 मध्ये 6 चौकार दिल्यानंतरही देखील पाहतोय आपण. ऑन साइडला मात्र लॉब करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू चाललाय. चेंडूच्या मागे फिल्डर एक धाव मात्र मिळाले. दुसरा डावचा प्रयत्न घातक होईल का, परंतु नाही असं चित्र पाहायला मिळालं. आणि 2 धावा मात्र अगदी सहज मिळाल्या. धावा 2 मात्र मिळाल्या. संघाची टोटल मात्र वाढली आहे. षटक पूर्ण झाले पहिलं. आणि प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाची धाव फलकावर धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तर 8 धावा. 8 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर तितक्या कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या नाही आहे. जसं म्हटलं जातंय की हिम्मत तेरी मीत है, पक्की तेरी जीत है, फिर क्यों तू भयभीत है, क्योंकि डर के आगे तो जीत है. डर के आगे डेफिनेटली जीत आहे, परंतु ती जीत कोणाला मिळेल. सध्या तरी आपण पाहू शकतो ती जीत मिळवण्यासाठी जोरो आजमाईश मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 2. कारण काय सुरेख गोलंदाजी, लाजवाब. ब्लॉक हॉल मध्ये मात्र चेंडूची हाताळणी केली जाते. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत आपण बघितलं ना करणने भरपूर इम्प्रेस केलं गेलंय. आणि इम्प्रेस मग बॅट असं की बॉल. आणि नक्कीच कार्य मात्र अजून अधूर आहे. म्हणूनच म्हटलं जाते ना अभी तो असली उडान बाकी है, परिंदे का इम्तिहान बाकी है.
अभी तो पाया मैंने एक छोटा सा लंबा, अभी तो पूरा आसमान बाकी है. याच दरम्यान आपण बघितलं मागे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू. बघा फायनल मॅच मध्ये तुम्ही डॉट चेंडू खेळताय, स्वतःवर प्रेशर घेताय. 3 ओव्हरचा मॅच आहे. अक्षय कोल्हाने काहीतरी बाजूने पाहिलंय, दुसऱ्या बाजूने जाऊन सांगितलंय रोशनला की आता काय करायचंय, कसं करायचंय. फलकावर आपण बघितलं तर धाबा आहेत 9. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 2. समोरच्या दिशेने फटका खेचला, परंतु उंची जास्त नाहीये. फिल्डर आले तिथे, हो हो, फिल्डरच्या हातामध्ये कॅच. अतिशय सुंदर रंग चापडे होते तिथे, त्यांनी पकडलेला झेल आणि समाप्त झाला इथे. फलंदाज आपण पाहिला तर रोशन कांबडी याचा खेळ. पहिला फलंदाज बाद आणि परतावा लागेल डग आउटच्या दिशेने. धन्यवाद डीजे. अगदी आपण म्हणतोय ना की या वेळेला ज्या एक पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप बिल्डअप झालेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता येतात नवीन बॅटर रोशन उंबरसाडा. रोशन उंबरसाडा यांना आपण बघितलं तर डावकर हाताचे बॅटर आहेत, चांगली बॅटिंग करण्याची काबिलियत त्यांच्याकडे आहेत, परंतु त्यांच्या डिक्शनरीतून आता ते चांगले फटके पाहायला मिळतील का, प्रश्न हा मोठा आहे. प्रश्नाचं उत्तर मात्र शोधतील. परंतु दुसऱ्या बाजूने करण यांच्याकडे आज नजर टाकली आहे ना, आज की फॅक्टर प्लेअर ठरलेत. बॅटिंग असो की बॉलिंग असो, त्याने जे योगदान आहे ना आपल्या संघासाठी सगळ्यात महत्वपूर्ण ते दिलंय. समोरच्या दिशेने आल्या आल्या फटका छान खेचलाय, मंगेश आलेत, परंतु त्यांच्याकडून झाली आहे चुकी. आणि इथे या क्षणाला म्हणेन पुन्हा एकदा मी की चुकीला माफी नाही. चेंडू 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय देवनजी तारवी साहेबांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. तसेच निलेशजी पाटील साहेबांना देखील विनंती करतोय की आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. टायगर स्पोर्ट्स बेबी पाड्याच्या वतीने ही आपणास नम्र विनंती करतोय. मागे 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 रोशनचा जलवा नक्कीच या वेळेला केलेला हा हमला मोठा आणि हा आलाय षटकार. 6 धावा. जैसा म्हटलं जाते ना कि दिन नहीं रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो दोस्तों कुछ करके दिखाने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वक्तला मात्र बदलण्याचा प्रयत्न केलाय. टीमची टोटल मात्र षटकार चौकार वाढलाय. धाव फलक पोहोचला गेला 19च्या घरामध्ये. 19चा आकडा म्हणजे लक्षात येतोय, म्हणजेच ती तारीख 19 फेब्रुवारी जगात भारी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यारी. शिवछत्रपती शिवाजी महाराज नक्कीच आठवण होते त्या पराक्रमाची, कारण की अवघ्या 50 वर्षाचं शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आयुष्य आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 350 अधिक गड किल्ले त्यांनी प्रस्थापित केले. परंतु या वेळेला नाही बाई नाही भीती, शिवछत्रपतीचा छावा आणि रोशनच्या बॅट मधून आलेल्या या वेळेला महत्वपूर्ण 6 धावा. षटकार वारंवार दुसरा वार लगातार 6 रन. धन्यवाद डीजे. काय मोक्याच्या क्षणी रोशन उंबरसडे नावाचा बॅटर आलाय आणि आल्या आल्या त्याने मात्र गोलंदाजाची खूप पिटाई केली आहे. कशी पिटाई केली, काय पिटाई केली, अगदी आपण बघितलं ना तर आल्या आल्या पहिला बॉल चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. त्यात नंतर त्याने षटकार ठोकला गेला बॅकवर्ड स्पर्लेग सीमारेषेच्या दिशेने. त्यात नंतर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने ठोकलेला हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. मोमेंटमला बदललं. 2 षटकाचा खेळ पूर्ण आणि फलकावर पूर्ण झालेल्या ज्या पाहायला मिळतात 25 धावा. गडी एक बाद झालाय, फरक नाही पडत त्याला. आपण आतापर्यंत केलंय काय तर आपल्या संघासाठी हवं ते योगदान दिलंय. शेवटचे आता चेंडू असतील 6 आणि फेकण्यासाठी येतोय वैभव वसावले नावाचा गोलंदाज.
वैभव आहे, वैभवशाली खेळ करावा लागेल. कल्पेश सापडे विचारात पडले जातात. फील्ड प्लेसमेंट करायचं तर काय करायचं, कसं करायचं ते त्यांना समजत नाहीये. त्यांच्यावर देखील प्रेशर आहे या मॅचचं, परंतु या प्रेशरला मात्र झेलेल कोण आणि या प्रेशरला मात्र नक्कीच आपण पाहिलं हँडल करेल कोण. जसं म्हटलं जाते ना, सुख दुख में साथ देते हैं वो तो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो असली फरिश्ते होते हैं. आणि फरिश्ता बनून आला तो खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर मिस्टर रोशन. रोशनची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली आणि अफलातून. आता मात्र बारी बारी सबकी बारी, पहिले ती रोशन की बारी, अब है हमारी बारी असं सांगत असताना अक्षय कोल्हाने देखील ठोकला इथे पहिल्याच बॉलवर खणखणीत फटका. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. बघा वैभवचा प्रयत्न काय होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन खेचण्याचा प्रयत्न केला होता ठेवण्याचा, परंतु हा चेंडू आहे ना ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट झालाय आणि त्याला व्यवस्थित बॅट मध्ये घेतलं आणि पाठवून दिले बाउंड्रीच्या बाहेर 7 धावांसाठी. षटकार आला 31 धावा पूर्ण. दुसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मनगडी फटका, परंतु यावेळेला निरीक्षण नाहीये. फटका फसला गेलाय आणि विकेट अखेर मिळाली. इथे मोठी विकेट अक्षय कोल्हाची मात्र हे केलेलं कमबॅक पाहायला मिळालंय आणि म्हणू शकतोय बारी बारी सबकी बारी, पहिले ती बल्लेबाज की बारी, अब हे मेरी बारी आणि गेंदबाज पडला इथे भारी. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो. जबरदस्त परफॉर्मन्स दिला, परंतु अगदी आपण पाहिलं एक षटकार ठोकला, परंतु त्यानंतर मात्र बाद झालेत अक्षय. मैदानाच्या आतमध्ये आता निलेश बरब नावाचे बॅटर एंटर झालेत 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. ही स्पर्धा कोणाच्या नावावर राहील, गावदेवी स्पोर्ट चिंचोली पाटीलपाडा की मग सिद्धिविनायक बेलकडी या संघाच्या नावावर. आतापर्यंत आपण बघितलं क्लॅश ऑफ दी टायटल टायगर ट्रॉफी साठी मात्र हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या फाट गर्दी पाहायला मिळते. तसेच VTSCA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल युट्यूब चॅनलवर देखील प्रेक्षक जोडलेत भरपूर मोठ्या प्रमाणात. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या फटका मात्र जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर निलेशने, परंतु त्यांनी एक चांगलं कार्य केलंय की आता सध्या स्ट्राईक एंडला एक चांगला इन्फॉर्म बॅटर म्हणजेच कोण तर रोशन उंबरसाडा याला स्ट्राईक एंडकडे आणलाय. रोशन स्ट्राईक एंडकडे आलाय म्हणजेच काय की त्याच्या बॅट मधून जे आलेले मोठे फटके ते लक्षात असतील आणि त्याच्या तयारीत तर असेलच, परंतु पाहिली आपण या क्षणाला की या मुवमेंटवर मात्र आपण पाहिलं की मग गोलंदाज मात करतील. या खेळाडूला मात्र नक्कीच थांबवण्यामध्ये यश मिळेल की मग आपला खेळ आहे तो मात्र पुन्हा आणि आपला शो फुल ऑन करतील का रोशन, प्रश्न हा देखील आहे. फलकावर आलेला धावा आपण पाहिलं तर 32 आहेत आणि या षटकामध्ये चेंडू शिल्लक 3 आहेत. उडवलाय समोरला, परंतु सारंग फेम मध्ये आहेत. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये एलिव्हेशन कमी पडलं गेलं आणि धोकादायक खेळाडू रोशन उंबरसाडा मात्र इथे झालाय बाद आणि धक्का क्रमांक 3 सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला. वेलकम बॅक. अगदी आपण पाहतोय की फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर सचिन कांबडी त्यांच्या हातामध्ये आता मात्र बॅट आहे, परंतु त्यांच्या समोर 2 चेंडू आहेत. पहिल्या बॉलवर आलेला होता षटकार, परंतु काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय अगदी काऊकर्ण क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण तर छान झालंय. मंगेश तिकडे आलेत. बघा मंगेशांना सुरुवातीला आपण पाहिलं नाहीये, परंतु लेट आलेत, परंतु डेट आलेत, फायनलच्या मॅच मध्ये आलेत.
आता बॅटिंग युनिट देखील स्ट्रॉंग झाले गावठी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या टीमचं. मागच्या सिरीज मध्ये देखील नव्हते परंतु या सिरीज मध्ये आलेत आणि त्यांचा फायदा देखील होऊ शकतोय. फलकावर आपण पाहिले तर धावा झालेल्या आहेत 33. चेंडू शिल्लक आहे एक. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? शेवटचा बॉल उडवलाय हवेत पाहतोय आपण परंतु फिल्डर आहे तिकडे आणि कॅच पकडला गेलाय मंगेश बगलेने. अतिशय मात्र चांगला फटका खेचला होता परंतु काय झालंय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हर मध्ये फलकावर झालेल्या धावा 11.च्या सरासरीने आपण पाहिल्या तर 33 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर 33 आल्यात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. या 34 धावा नाही आहेत मित्रांनो तर हे आहे या स्पर्धेचं विजेतेपद. मात्र हे पूर्ण केलं तर नक्कीच पहिली ट्रॉफी नाही पूर्ण केलं तर नक्कीच आपण पाहतोय मागे पडणार. परंतु घडतंय काय बिघडतंय काय ही स्पर्धा जिंकेल कोण? टायगर स्पोर्ट्स आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे टायगर चषक 2025. अतिशय जबरदस्त मुकाबला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्या मुकाबल्यामध्ये नक्कीच कोणाची बाजी? रमेश तांबडी साहेबांचा झाले शुभागमन त्यांचं देखील सहर्ष स्वागत करत आहे. परंतु या धावा कशा चेस केल्या जातील, कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल याचं प्रत्यक्षात धावतं विवरण घेऊन आपल्यापर्यंत जरूर येतोय. तत्पूर्वी घेतोय एक छोटासा म्युझिकल ब्रेक. डीजेला संधी देतोय. या शांत वातावरणामध्ये भरूया संगीतची धून आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. कमांड डीजे. थँक यू सो व्हेरी मच डीजे. फायनल मॅच मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय टायगर ट्रॉफी मेगा फायनल. आत्ता पाहिलं आपण तर मग या स्पर्धेचा विजेता संघ कोण हे 18 चेंडू मात्र ठरवतील. 18 चेंडू आणि 34 धावा. असं म्हणतात ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील तर मेहनत तितकीच करावी लागते. यश कोणाला सहजच मिळत नाही. त्याच्यासाठी जिद्द ही मनामध्ये जपावी लागते. मनामध्ये जिद्द जपावी लागेल. मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. छान खेळला आणि नक्कीच हा सामना जिंका. नक्कीच हेच आम्ही म्हणू शकतोय. परंतु संघ एक जिंकेल कोणता असेल? कल्पेश टायकेनकडे. नॉन स्ट्रायकेनकडे आपण बघितलं करण. बॉलिंग ट्रॅकवर निलेश बरब नावाचा गोलंदाज. हा पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला. सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण. धावा बी आल्या 2 पहिल्या चेंडूवर. गोल्ड माइंड क्रिकेट कल्पेश सापटे खेळताना आपल्याला बघायला मिळतील नो डाऊट. कारण की आतापर्यंत आज दिवसभराचा प्रवास काय सुखद राहिलाय, छान राहिलाय. कारण की सकाळपासून मी तरी पाहिलंय की या संघाने नाही कुठे मात्र इथून मैदानाचा मात्र ताबा सोडलाय. म्हणजे दिवसभराची मेहनत असते ना आणि त्या मेहनतीचं फळ जर गोड मिळत असेल ना तर क्या बात आहे. सफल झाले होते या वेळेला आपण बघितलं कल्पेश. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन मात्र स्क्वेअर लेग म्हणजेच फाईन लेग या क्षेत्रामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट रन बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही डिलिव्हरी आपण बघितली ती योग्य होती का? परंतु नक्कीच त्यांचे प्रयत्न चांगले होते. मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू पाहायला मिळाला.
आता समोरच्या दिशेने आपण पाहिलं हा चेंडूला उचल दिला जात आहे. नेमकं घडलंय काय या चेंडू मध्ये ते देखील आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला गेलाय. तर गोलंदाज आतापर्यंत निलेश बरबने गोलंदाजीमध्ये नियंत्रण ठेवलं गेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्यवस्थित बॅट मध्ये येत नाही. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर होत नाहीये. एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात. असं आता चित्र दिसतंय की सिद्धिविनायक बेलकडी या पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा हवी झालाय. परंतु आपण पाहिलं ना की एका ओव्हर मध्ये कमी धावा आल्या म्हणून एखादा संघ कमी पडला असं नाहीये मित्रांनो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण बघितलं ना शेवटचा मुमेंट खूप निर्णायक असतो. सध्या तरी 3 धावा फलकावर पाहिल्यात. खेचलेला फटका हवेत आहे मात्र एलिव्हेशन मिळेल का? नाही मिळालं. फिल्डर होते तिकडे आणि फिल्डरच्या हातामध्ये झेल. समाप्त होईल इथे फलंदाज करण बगलीचा खेळ. पहिला धक्का गावदेवी स्पोर्ट चिंचोडी या संघाला. आणि वाढ इजे घडलंय काय इथे विकेट पहिली डाऊन झाले. 13 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज. जसं म्हटलं जाते ना अगर गिरो तो दोबारा उठो क्योंकि हार सिर्फ वही मानता है जो कोशिश करना छोड़ देता है. अगदी आपण पाहतोय ही मॅच कोणता संघ जिंकेल. जसं म्हटलं जाते ना जो डर गया वो ठहर गया लेकिन जो लड़ गया वही तो आगे बढ़ गया. मंगेश आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये फटका तर खेचलाय परंतु टायमिंग तितका सुंदर नाहीये. विकेट क्रमांक 2 बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय आणि दुसरा धक्का मात्र गावदेवी स्पोर्ट चिंचोडी संघाला हा वारंवार देण्याचं कार्य केलंय. गोलंदाज मात्र निलेश बरबने आपल्या गोलंदाजीमध्ये. सूरज सूरज वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहतोय नवीन बॉलर अगदी आपण बघितले तर मग महेंद्र आहेत आणि बॅटिंग साठी उमेश आलेत. उमेश हडल यांना आपण पाहिलं नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. परंतु कल्पेश यांचा रोल खूप महत्वाचा असेल कारण की येणारे 12 चेंडू आणि 31 धावा. जसं म्हणतात ना की हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करता है वही तो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त क्योंकि जो चलता है वही तो आगे बढ़ता है. आगे तर नक्कीच येण्याचा प्रयत्न असेल कल्पेश आणि टीमचा. 12 चेंडू आणि 31 धावा. उलटा चेंडू होता व्यवस्थित टायमिंग नाही झालंय. टायमिंग झालंय नाही. थोडस मात्र सरप्राईज केलं होतं कल्पेश यांना. डॉट चेंडू 11 चेंडू 31 धावा. अगदी आपण पाहिली ही परिस्थिती डोळ्याच्या समोर आपल्याला दिसते. ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं कसं जाईल, या परिस्थितीवर मात कसं केलं जाईल. तसं म्हटलं जाते ना की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. परंतु आता खराब झालेली ही परिस्थिती कोण सुधारेल. फायनलचा मुकाबला मागे 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 चेंडू चाललाय. थांबेल का? हो 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 नाही थांबणार. वेगाने निघून गेलाय चेंडू सीमारेखा पार आणि मिळेल हा दमदार फटका. टायगर चषकातील दर्जेदार चौकार 4. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर हा चौकार आणि टीमची टोटल पोहोचले 7 या आकड्यावर. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर आणखीन जवळ धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 27. 10 चेंडू आणि 27 धावा. मुकाबला अजून ऑन आहे. हो 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 उचली घेणारा चेंडू थोडं लवकर मात्र बॅटचा पेस बंद केला.
थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू देखील पाहायला मिळाला, परंतु कल्पेश ऑल इज वेल जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावर 7 धावा आहेत. अजून सुद्धा आपण बघितलं तर सामना जिंकण्यासाठी 27 धावा हवे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 9. सत्तावीस धावा 9 चेंडू. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर स्टंपच्या बाहेर सफल झाले, परंतु पंच सांगतायत की ते वाईट असेल. खराब चेंडू दिशाहीन चेंडू अगदी पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जातंय ना की बुझी शमा जल सकती है, तूफान से कश्ती यूं ही निकल सकती है. ओके मायूस यू ना, तू बदल तेरे इरादे मेरे दोस्त, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. आणि नक्कीच लढाई तर करावी लागेल. लार फुलटास अपील केली आहे, फेटाळली जाते. वारंवार मात्र एका दिशेमध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या तरी मैदानाच्या मध्ये चाललंय काय तर नक्कीच आपण पाहिलंय चांगल्या गोष्टी बेलकडी टीम साठी होत आहेत, परंतु वाईट गोष्टी डॉट चेंडू अगदी आपण बघितले ना तर ते म्हणजेच गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघासाठी होत आहेत. चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिले तर या ओव्हर मध्ये 2 धाव्यांची गरज अगदी आपण पाहिली तर धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 26. मोठा फटका खेचलाय आणि तो फसला. विकेट मिळाली कल्पेशची. मोठी विकेट, मॅच हवा काढणारी विकेट. मॅच मात्र फसला इथे. आता अगदी आपण पाहिलंय तर चेंडू शिल्लक असतील जवळजवळ 7 आणि 7 चेंडू 26 धाव्यांची गरज गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर जवळजवळ हे प्रेक्षक आपल्याला दर्शवले जात होता कॅमेरामॅनच्या माध्यमातून ज्याने उपस्थिती लावले संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या टायगर चषकाला. हे कॅमेरामॅन चित्र दर्शवत आहेत आम्हाला. मॅच अगदी आपण बघितलं तर जवळजवळ 7 चेंडू आणि 26. सारंग सापडे ज्याने क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चांगलं योगदान दिलंय ते आता बॅटिंग साठी आले. या चेंडूवर एक चांगला मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे आणण्याचं कार्य करेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. खेचलाय जरूर पाहिला आपण, पावड नाहीये तितकी. एक धाव मात्र मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक धाव मात्र मिळाली. टीमची टोटल पोहोचली आहे 2 षटकाच्या अखेरीस 9व्या आकड्यावर. म्हणजेच काय आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये धाव्यांची गरज अगदी आपण बघितली आहे ना तर आहे 25. बघा हे प्रेक्षक आम्हाला दर्शवले जातात कॅमेरामॅनच्या माध्यमातून. भरपूर 25 धाव्यांची गरज आहे. 6 मध्ये 25. कब्जा मात्र नक्कीच कसलाय, पंजा कसलाय, परंतु मॅच संपलेला नाहीये मित्रांनो. कारण की जवळजवळ मागच्याच स्पर्धेमध्ये अशीच परिस्थिती होती. 25 धावा आणि त्या संघाने तब्बल 4 मध्येच त्या 25 धावा दिल्या होत्या. परंतु सध्या आपण पाहिलं तर असं काय पाहायला मिळेल का? फुल सपोर्ट स्टाफ बॉलिंग ट्रॅक वर येताना पाहायला मिळतील आता गोलंदाज रोशन कांबडी. तसं म्हटलं जाते ना कि मुश्किलों का दरिया देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों याद रखना कभी भी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू सौरल खेळलाय, हवेत आहे, फिल्डर तिकडे लांब आहेत. एक धाव मात्र मिळेल. झेल पकडण्याचा प्रयत्न होता, झेल सुटली. प्रयत्न केले होते, इझी घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅच पकडले असते तर कदाचित काय फायदा झाला असता माहिती आहे का? मोठा फायदा झाला असता. एक विकेट मिळाली असती आणि विकेटला जर मिळाली तर त्या खेळाडूचं योगदान असतं ना त्या सिरीज मध्ये, आणि खास करून जर फायनल मध्ये असलं ना तर पॉइंट वाढतात, गुण वाढतात आणि कॅचेस मस्त असतात. प्रत्येक एक कॅच 5 चेंडू आणि 23 धावा सामना जिंकण्यासाठी. सारंगचे प्रयत्न असतील. या वेळेला बॉडीचा वेध घेणारा चेंडू गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीम
परफॉर्मन्स छान दिले, परंतु कुठेतरी आपण पाहिलं की या मॅच मध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीला त्याचा फटका लागतोय ना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 22 धावा मॅचचं समीकरण आहे. 4 मध्ये 22 और या पार मारो या मरो. अब ये वाली स्थिति आ गई है, डू और डाई, क्योंकि 4 में 22 मुकाबला जीतने के लिए, सामना जिंकण्यासाठी मोठे फटके येणं गरजेची बाब आहे. ओहो, असे फटके नाही आणणार. असे फटक्यांमुळे आपण बघितलं तर विकेट जाईल खात्यामध्ये. विकेट आली अखेरीस. आणखीन एक कॅच सुटला परंतु विकेट आलाय. मॅच मध्ये पंजा कसलाय. आता मात्र चित्र दिसलंय. स्वप्न अधुरा आज मात्र होताना पाहायला मिळतं हे पुरा. नक्कीच तर काय उल्लेख त्याचा देखील करेन मी. चेंडू शिल्लक आता मात्र राहिले गेले तर अगदी आपण पाहिलं तर फक्त 3 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज ही 22. एकतर्फी मुकाबला आता मात्र केला. फायनलचं मात्र फ्रेशर होतं. फ्रेशराखाली मात्र येताना पाहायला मिळालं संध्याकाळचं सत्र. चेसिंग थोडंसं अवघड गेलं आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर त्याचा नतीजा मात्र कुठेतरी थोडासा मात्र भोगावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला. मिस्टर सूरज कांबडी काय जबरदस्त कॅच पकडला होता. तो खेळाडू आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका जरूर खेचला जातोय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. औपचारिकता राहिली आहे हेच आपल्याला डोळ्याच्या समोर पाहायला मिळत आहे. चेंडू शिल्लक आता राहिलेत 2. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलगडी टीम ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिले पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जवळ जवळ प्रत्येक एक मॅच मध्ये जीतोड केलेली मेहनत, जीतोड मेहनतीचं फळ गोड हे नेहमीच मिळत आहे. आणि नक्कीच आज मात्र ते फळ मात्र नक्कीच मिळताना जर पाहायला मिळेल. मॅचची कडा विकेट जाईल खात्यामध्ये. आणखीन एक रोशनच्या धक्का आणखीन महत्वपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स टीम चिंचोडी संघाला. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे. वर्षांची अधुरी कहाणी आज पुरी करणार जरुरी आणि ती जरुरी करणार आहेत. आकाश मात्र आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि ती अधुरी कहाणी पूर्ण होण्याच्या दिशेने स्वप्न अधुरं होतं मात्र आणि ते अधुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने अगदी सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचं आज मात्र अखेरीस ते स्वप्न सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळत आहे. विनरच्या टायटलच्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळतं. एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आणि एका चेंडू नंतर इथे पाहिलं ज्याच्या नावाचा झाला गाजावाजा आणि टीम बनली आहे या स्पर्धेची महाराजा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलगडी टीम चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टायगर ट्रॉफी. थँक्यू डीजे. बेलकडी टीम विनंती करतो एक स्टंपचा सेट ठेवा, एक घेऊन जा. प्रॅक्टिसला आम्हाला लागतायत. टायगर स्पोर्ट्स टीमचे व्हॉलेंटियर्स माणिकजी तारवी यांना देखील मी रिक्वेस्ट करते की प्लीज आपण देखील या. जयवंतजी तारवी आपणास देखील विनंती करतोय.